श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी वृश्चिक राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय ते समजणार आहेत. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांची स्थिती. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, शुक्र, मंगळ वृश्चिक राशीच्या लग्नात, राहू कुंभ राशीच्या 4थ्या घरात, चंद्र आणि शनी मीन राशीच्या 5व्या घरात, गुरु कर्क राशीच्या 9व्या घरात, केतू सिंह राशीच्या 10व्या घरात आणि बुध तुळ राशीच्या 12व्या घरात असतील. डिसेंबर 2025 मासिक राशी भविष्यानुसार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, सूर्य आणि शुक्र तुमच्या पहिल्या घरात असतील, तर राहू आणि केतू 4थ्या आणि 10व्या घरात असतील. संपूर्ण महिनाभर शनी 5व्या घरात राहील. महिन्याच्या सुरुवातीला गुरु 9व्या घरात वक्री होईल आणि नंतर 4थ्यापासून तुमच्या 8व्या घरात असेल. महिन्याच्या सुरुवातीला बुध तुमच्या 12व्या घरात असेल. तुम्हाला तुमचा राग नियंत्रित करावा लागेल आणि तुमच्या अहंकारापासून सावध राहावे लागेल, अन्यथा तुम्हाला तुमच्या नातेसंबंधामध्ये मोठ्या समस्या आणि त्रासांना सामोरे जावं लागू शकते. तुम्हाला कामात कमी व्यस्त वाटेल, ज्यामुळे कामात व्यत्यय येण्याच्या तक्रारी येऊ शकतात. यामुळे तुमच्या नोकरीत काही शक्यता निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे नोकरी बदलण्याची कल्पना येऊ शकते. व्यवसायात असलेल्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील. तुम्ही जितके जास्त उत्साही काम कराल तितके तुमच्या व्यवसायात असलेल्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील. तुम्ही जितके जास्त उत्साही काम कराल तितके तुमच्या व्यवसायात तुम्हाला जास्त यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी महिना कठोर परिश्रमाने भरलेला आहे. तुम्ही जितके जास्त काम कराल तितके जास्त फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही अंशता आणि तणाव असू शकतो. तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्तीचा सहवास मिळेल. तुम्ही तुमच्या वडिलांकडून चांगले मार्गदर्शन आणि सल्ल्याची अपेक्षा देखील करू शकता. आर्थिकदृष्ट्या या महिन्यात पहिल्या 6 महिन्यात खर्च येऊ शकतो, परंतु दुसऱ्या 6 महिन्यात चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर. 1 डिसेंबर हा एक ज्ञानवर्धक काळ आहे. तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटाल. या व्यक्तीला भेटल्याने खूप आनंद मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. 2 आणि 3 तारखेला तुम्हाला सर्वोत्तम आनंद मिळेल. तुम्ही एक नवीन प्रकल्प राबवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल खूप संवेदनशील असाल आणि तुमच्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवाल. लक्षणीय आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची प्रतिभा आणि प्रतिमा लोकांसमोर चमकेल. 4 आणि 5 तारखेला शांततापूर्ण परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही धैर्याने समस्यांना तोंड द्याल आणि प्रत्येक निर्णय शहाणपणाने घ्याल. 6 आणि 7 तारखेला काळ चांगला नाही. लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील. किरकोळ वैचारिक मतभेद उद्भवू शकतात. तुमचा राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर. 8 आणि 9 तारखेला सरकारी सुट्ट्या हा विजयाचा दिवस असेल. तुम्ही मुलासोबत बाहेर जाऊ शकता. तुमचे ज्ञान वाढेल. पती पत्नीमधील संबंध सुधारतील. तुम्ही सकारात्मक उपक्रम, लेखन, साहित्य निर्मिती, करार, विमा इत्यादीमध्ये व्यस्त असाल. कामाच्या संदर्भात तुम्हाला लहान सहली कराव्या लागू शकतात. 10, 11, 12 हा काळ प्रतिष्ठा वाढवण्याचा काळ असेल. तुमचा कल आध्यात्मिक बाबीकडे असू शकतो. तुम्ही गरजू मित्रांना मदतीचा हात पुढे कराल. जर तुम्ही टीम वर्कमध्ये काम केले तर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही दुप्पट उत्साहाने काम कराल. 13, 14 तारखेला तुम्हाला भौतिक सुखसोयीचा आनंद मिळेल. कुटुंबात सुसंवाद राहील. तुम्ही प्रत्येक काम काळजीपूर्वक विचारपूर्वक कराल. 15 तारखेला काळ प्रतिकूल आहे. जर तुम्ही थोडी सावधगिरी बाळगली तर तुम्हाला फायदा होईल. 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर. 16 आणि 17 तारखेला तुमचे स्वतःचे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात. आर्थिक बाबीमध्ये कोणावर विश्वास ठेवणे तुमच्या हिताचे आहे. आर्थिक नुकसान निश्चित आहे. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला पैसे उधार देऊ लागू शकतात. 18 आणि 19 तारखेला तुम्हाला यश मिळेल. वेळ सकारात्मकतेने भरलेला असेल. तुम्ही तुमचा दृष्टिकोन लवचिक ठेवाल. तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्रिय राहाल. व्यवसायात नफा होईल. कुठेतरी अडकलेले किंवा कर्ज घेतलेले पैसे परत मिळतील. 20, 21 आणि 22 तारखेला वेळ अनुकूल आहे. तुम्ही सहलीचे किंवा तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता. तुमच्या मेहनतीचा आणि प्रयत्नांचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. शत्रू तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू शकणार नाही. व्यवसायात किंवा नोकरीत तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला निकाल मिळतील. 23 तारखेला पैसे येतील. मनाला पूर्ण शांत मिळेल. 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर. 24 तारखेला अर्धा दिवस शुभ आहे, परंतु त्यानंतर 26 तारखेपर्यंत तुमच्या समस्यांनी घेरले जाईल. तुम्ही गुप्त ठेवू इच्छित असलेली एखादी गोष्ट उघड होऊ शकते. एकामागून एक समस्या उद्भवतील. घाईमुळे काही काम बिघडू शकते. 27 आणि 28 तारखेला वेळ सामान्य राहील. तुम्ही तुमचे काम खूप सहजतेने पूर्ण करू शकाल. 29 आणि 30 तारखेला समृद्धीचा काळ आहे. आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात तुमच्या बाजूने असेल. यश आणि प्रगतीचा काळ सुरू होईल. खऱ्या परिस्थितीत ज्ञान असल्याने तुम्हाला काही नवीन यश मिळेल. 31 तारखेला वेळ अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक कराल, ज्याचा तुम्हाला फायदाही होईल. तुम्ही प्रेम आणि शांतीच्या शोधात कुठेतरी बाहेर पडाल. तुमचा मूड आनंदाने भरलेला असेल. तुमच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर केतू महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10व्या घरात असेल. 10व्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि शुक्र सोबत तुमच्या पहिल्या घरात असेल. मंगळ
तुमच्या पहिल्या आणि 6व्या घरात स्वामी देखील असेल, या परिस्थितीत तुम्ही तुमच्या कामात खूप ऊर्जा लावाल. तसेच केतू वारंवार तुमच्या कामापासून लक्ष विचलित करेल आणि तुमची एकाग्रता कमी होईल, ज्यामुळे कधीकधी अनावधानाने चुका होऊ शकतात. मंगळ आणि सूर्याचा प्रभाव तुमच्यामध्ये काहीसा आक्रमकता निर्माण करेल, जो तुमच्या कामाच्या वातावरणासाठी हानिकारक ठरू शकतो. तसेच मंगळ 7व्या भावापासून 2ऱ्या घरात आणि नंतर सूर्य 16व्या भावापासून 2ऱ्या भावात प्रवेश करत असल्याने ही परिस्थिती काहीशी कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या कामात चांगले परिणाम दिसू लागतील. तसेच तुम्हाला तुमचा राग नियंत्रण करावा लागेल आणि रागाने बोलणे टाळावे लागेल. महिन्याची सुरुवात व्यवसायातील लोकांसाठी देखील अनुकूल असेल. मंगळ आणि सूर्य शुक्रासह 7व्या भावावर दृष्टी ठेवतील. जर तुम्ही तुमच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवू शकलात आणि तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध राखू शकलात तर हा महिना तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती आणेल. तुम्ही तुमची ऊर्जा व्यवसायात प्रगतीवर केंद्रित कराल, ज्यामुळे चांगली प्रगती होऊ शकते. महिन्याचा पहिला भाग विशेषतः अनुकूल असण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर महिना तुमच्यासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला बुध तुमच्या 12व्या भावात असेल, ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील. एकामागून एक खर्च वाढतील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर निर्माण होऊ शकतो. तसेच 6व्या स्थानापासून बुध ग्रह तुमच्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि खर्च नियंत्रणात येतील. गुरु वक्री गतीने 4थ्या स्थानापासून 8व्या घरात जाईल आणि तिथून 12व्या स्थानावर दृष्टी करेल, ज्यामुळे तुम्हाला प्रलंबित कामे पुन्हा सुरू करण्यास मदत होईल. परंतु तुम्हाला यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती थोडीशी डळमळीत होऊ शकते. तसेच शनी ग्रहाची 11व्या स्थानावर दृष्टी असल्याने तुम्हाला उत्पन्न मिळत राहील, ज्यामुळे तुम्हाला आव्हानांना काही प्रमाणात तोंड देण्याची मदत होईल. त्यानंतर 7व्या स्थानावर मंगळ, 16व्या स्थानावर सूर्य आणि 20व्या स्थानावर शुक्र 2ऱ्या स्थानावर जातील, ज्यामुळे आर्थिक समृद्धीची परिस्थिती निर्माण होईल आणि तुमच्या आर्थिक आव्हानांना कमी करता येईल. त्यानंतर 29 तारखेला बुध देखील तुमच्या 2ऱ्या स्थानावर जाईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. या महिन्यात दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळू शकेल. डिसेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उताराने भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला बुध 12व्या घरात असेल आणि 4थ्या घरापासून गुरु 18व्या घरात वक्री होईल, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. 6व्या घराचा स्वामी असल्याने मंगळ देखील सूर्य आणि शुक्र यांच्यासह पहिल्या घरात असेल. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे, ज्यामुळे तुमच्या आरोग्यात काही चढ उतार येतील. तसेच गुरुची स्थिती आरोग्याच्या समस्या वाढू शकते. 4थ्या घरात राहू आणि 10व्या घरात केतू हे देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारसे अनुकूल मानले जात नाही. कोणत्याही मोठ्या समस्यांचा अंदाज येत नसला तरी 8व्या घरात गुरुची वक्री स्थिती अचानक काही आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते, जसे की गॅस वाढणे किंवा अपचन. परिणामी तुम्हाला अचानक पोटदुखी देखील येऊ शकते, म्हणून तुम्ही या शक्यता टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या राशीत शुक्रासह सूर्य आणि मंगळाचा प्रभाव असल्याने सौम्य ताप किंवा सर्दी होण्याचा धोका वाढू शकतो, म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर ह्या महिन्यात आव्हानात्मक परिस्थिती उद्भवू शकते. शनी संपूर्ण महिना 5व्या घरात राहील. तुमच्या प्रेमाची परीक्षा घेईल आणि काही समस्या कायम राहू शकतात. दुसरीकडे 5व्या घराचा स्वामी गुरु 9व्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या प्रियकराची आध्यात्मिक प्रगती होईल. 5व्या घरातील गुरुची दृष्टी तुमच्या प्रेमाचे रक्षण करेल आणि ते हळूहळू फुलेल. गुरु तुमच्या 8व्या घरात प्रतिगामी गतीने प्रवेश करेल. हा काळ तुमच्या प्रेमसंबंधात गुंतागुंत आणि अडचणी आणू शकतो. विश्वास डळमळीत होऊ शकतो, ज्यामुळे एकमेकावरील विश्वास कमी होऊ शकतो. हा काळ एकमेकांसाठी खरोखर आव्हानात्मक असेल. दरम्यान मंगळ देखील 7व्या घरापासून 2ऱ्या घरात प्रवेश करेल आणि तिथून तुमच्या 5व्या घरात जिथे शनी आहे तिथे दृष्टी देईल. यामुळे प्रेमसंबंधाचा मार्ग खूप कठीण होईल, म्हणून तुम्हाला या महिन्यात काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमच्या नात्यात समस्या उद्भवू शकतात. विवाहित लोकांसाठी महिन्याची सुरुवात सरासरी असेल आणि त्यांच्या नात्यात प्रेम वाढेल. तसेच मंगळ आणि सूर्य देखील 7व्या भावावर प्रभाव पाडत असल्याने तुम्ही आक्रमक होऊ शकता आणि तुमच्या जोडीदाराला दुखवू शकता, ज्यामुळे समस्या वाढू शकतात. 7व्या भावापासून मंगळ 2ऱ्या भावात, 16व्या भावापासून सूर्य आणि 20व्या भावापासून शुक्र या भावात प्रवेश केल्याने परिस्थिती कमी होतील, परंतु तुमच्या जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते, म्हणून त्यांची काळजी घ्या. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनात चढ उताराने भरलेले असण्याची शक्यता आहे. राहू 4थ्या भावात आणि केतू 10व्या भावात राहील, ज्यामुळे संपूर्ण महिना कौटुंबिक बाबीमध्ये अशांतता आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाचा अभाव निर्माण होईल. तुम्ही घराबाहेर राहणे देखील पसंत कराल आणि घरी परतल्यावर तुमचे मानसिक ताण वाढू शकते. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ ग्रह 4थ्या घरातही दृष्टी ठेवेल, ज्यामुळे कुटुंबात अशांतता वाढू शकते. सूर्य आणि मंगळ शुक्रासोबत पहिल्या घरात असतील, ज्यामुळे तुमची बुद्धी देखील रागाने भरू शकते, म्हणून तुम्ही चिडचिडे होऊ शकता किंवा क्षुल्लक गोष्टींवर रागावून बोलू शकता, ज्यामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव वाढू शकतो. 6व्या स्थानापासून बुध तुमच्या राशीत प्रवेश करेल. तीक्ष्ण टीका, कौटुंबिक शांती बिघडू शकते. तुम्ही सावधगिरीने बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा समस्या वाढू शकतात. 2ऱ्या स्थानाचा स्वामी बृहस्पती महिन्याच्या सुरुवातीला 9व्या स्थानात असेल, ज्यामुळे तुमचे भाग्य वाढेल आणि तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला भरपूर आधार मिळेल. तसेच 4थ्या स्थानापासून तो तुमच्या 8व्या स्थानात प्रतिगामी होईल, ज्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसाठी समस्या आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून तुम्हाला देवावर लक्ष केंद्रित करावे लागेल. उपाय आहेत: मंगळवारी तुम्ही प्रसाद म्हणून लाल डाळिंबे वाटावे. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. सोमवारी शिवलिंगावर पाणी
सोमवारी शिवलिंगावर पाणी ओतावे. मंगळवारी हनुमान चालीसा पाठ करावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.